मला कळवत आहे. नवीन संख्ये तिथे गेलेले आहेत. वेगवेगळ्या माहिती मिळते. एनडीआरएफची टीम तिथे गेलेली आहे. आजूबाजूचे जे नगरपालिका वगैरे तिथली पण टीम तिथे गेलेली आहे. आणि प्रथम दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार चढलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होत्या. त्या बोजाने ते खाली पडला. तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे. पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली. कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला देते. मला कळवत आहे. नवीन संख्ये तिथे गेलेले आहेत. वेगवेगळ्या माहिती मिळते. एनडीआरएफची टीम तिथे गेलेली आहे. आजूबाजूचे जे नगरपालिका वगैरे तिथली पण टीम तिथे गेलेली आहे. आणि प्रथम दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार चढलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होत्या. त्या बोजाने ते खाली पडला. तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे. पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली. कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला देते.